आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। आमची महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांसोबत चर्चा, दिवाळी सण उत्सव बघून निवडणूक घोषित करा, राजकीय पक्षांची आयोगाकडे मागणी, निवडणूक आयुक्तांची माहिती। महाराष्ट्रात 9.59 कोटी मतदार, 19.48 लाख नवमतदार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती। महायुतीत फिरत्या मुख्यमंत्री पदावर चर्चा झाल्याची माहिती, 5 वर्षात तिन्ही पक्षांकडे सीएम पद जावं अशी महायुतीत चर्चा, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पद संगीत खुर्चीसारखं, अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करायची आहे, अंबादास दानवेंचा अजितदादांना टोला। पदासाठी नव्हे तर विकासासाठी सत्तेत सहभागी, महायुती सरकारचा फायदा सामान्यांना मिळाला पाहिजे, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोठ बांधणार, ओबीसी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न, ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांना प्रभारी भूपेंद्र यादवांचे आदेश। राज ठाकरेंची पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तसंच गडचिरोली, भंडारा आणि गोंदियाचा राज ठाकरेंकडून आढावा, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुखांसोबत राज ठाकरेंची बैठक। मनसे विधानसभेसाठी फडणवीसांविरोधात उमेदवार देणार, तसंच मनसे 288 पैकी 225 ते 230 जागांवर लढणार, राजू उंबरकर यांची माहिती। रासपची महायुती 35 ते 40 जागांची मागणी, सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास 288 जागांवर लढणार, रासप नेते महादेव जानकर यांचा महायुतीला इशारा। हडपसर विधानसभेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा, काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढवणारच, युवक काँग्रेसची बॅनरबाजी। बारामतीतील माळेगावात युगेंद्र पवारांचा फिक्स आमदार असा बॅनर, वाढता प्रतिसाद, फिक्स आमदार बॅनरवर उल्लेख। नाशकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर पवार गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्याला जात असताना मुंबई नाका परिसरात घोषणा।